महापालिकेच्या कार्यपद्धतीवर नगरसेवकांचा संताप. 5,000 दुकानांवर अद्याप मराठी नामफलकच नाहीत असे आरोप. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही मुंबईतील सुमारे 5,000 अधिक दुकानांवर मराठी म्हणजेच देवनागरी लिपीत नामफलक नसल्याचा दावा भाजपचे नगरसेवक तेजिंदर सिंह तिवाना यांनी सोमवारी विधी समितीच्या सभेत केला. याबाबत त्यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करून महापालिका अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवलं. पालिकेने या प्रकरणी आतापर्यंत किती दुकानांना नोटीस बजावली, दंड आकारला याबाबत माहिती सादर करण्याची मागणी त्यांनी केली. तर महापालिकेच्या या कार्यपद्धतीवर विधी समितीच्या अन्य सदस्यांनी देखील नाराजी दर्शवली आहे. मराठी नामफलक नियमांची उघड पायमल्ली करणाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी सर्वपक्षीय नगरसेवकांनी समिती अध्यक्षांकडे केली आहे. तसेच वेस्टिन मॉर्गन स्टँड यांच्या इमारतीवर इंग्रजीत नामफलक झळकत असल्याचे सांगून मोठ्या आस्थापनांना वेगळे नियम आहेत का, त्यांना कायद्यातून सूट दिली आहे का, असा सवाल तिवानी यांनी केला. अनेक दुकानांवर इंग्रजी नाव मोठे तर देवनागरीतील मराठी नाव हे छोट्या कोपऱ्यात लिहून नियमाची थट्टा केली जाते आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. तसेच आतापर्यंत कारवाई न करण्याचे कारण स्पष्ट करण्याची सूचना समिती अध्यक्षा दीक्षा कारकर यांनी प्रशासनाला केली.